पल्ली पतन भाग 2 या भागामध्ये आपलं स्वागत आहे। पल्ली पतन या शब्दाचा अर्थ पाल आपल्या अंगावरती पडणे। तर आपल्या अंगावरती कुठे पडल्यानंतर कुठे शुभ संकेत आहेत, कुठे अशुभ संकेत आहेत आपण पाहूयात। आपण पहिल्या भागामध्ये तर या सगळ्या गोष्टी पाहिलेल्याच आहेत। वर्णन असं आहे मंडळी, गंड प्रदेशयोर मध्ये भोजनम परिकीर्तितम। आपल्या गालावरती मध्यस्थानी जर पाल पडली तर आपल्याला उत्तम भोजन मिळेल असं वर्णन आहे। खालच्या होटावरती पाल जर पडली तर द्रव्य ऐश्वर्य मिळेल असं वर्णन आहे। वरच्या होटावर जर पाल पडली तर घरामध्ये कलह होण्याची शक्यता आहे। तळ हातावर जर पाल पडली तर द्रव्य नाश होईल असं वर्णन आहे। बोटावर जर पाल पडली तर इष्ट पदार्थ प्राप्ती सांगितलेली आहे। पाठीवर जर पाल पडली आपल्या तर मित्राची कुठली तरी बातमी आपल्याला जरूर कळेल। पोटावर जर पाल पडली तर द्रव्य लाभ होईल असं वर्णन आहे। हनुवटीवर पाल पडली तर राजासोबत कलह होण्याची शक्यता आहे, राजद्वेष घडेल। कंठावर आपल्या पाल पडली तर मित्राचे आगमन होण्याची शक्यता आहे। उजव्या खांद्यावर पाल पडली तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपला जयच होणार आहे, जय प्राप्त होईल। विजये दक्षिणे स्कंदे वामस्कंदे पराजयाः असं वर्णन आहे। डाव्या खांद्यावर पाल पडली तर त्या माणसाचा पराजय निश्चित सांगितलेला आहे। मनगटावर पाल पडली तर अलंकार लवकरच आपल्याला प्राप्त होईल असं वर्णन आहे। नखावर पाल पडली तर द्रव्य नाश होईल असं वर्णन आहे। दोन्हीही कुक्षी म्हणजे पोटाचा हा भाग, दोन्हीही कुक्षीवर जर पाल पडली तर बंधू भेट लवकरच होईल। आणि हृदयाच्या ठिकाणी जर पाल पडली तर आपल्या प्रत्येक सुखामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तर पाल आपल्या अंगावरती पडल्यानंतर इत्यादी लाभ सांगितलेले आहेत। यामध्ये अजूनही भरपूर काही वर्णन आहे, पण कुठे पाल पडल्यानंतर अजून कुठला फायदा आहे, कुठे अपशकुन आहे, आपण हे सगळं पाहणार। पण पल्लीपतन भाग 3 यामध्ये आपण हे सगळं पाहणार आहोत। पहिला भाग आपण जरूर पाहावा। या पहिल्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर पहिला भाग हा पाहावा। लवकरच तिसरा भाग येणार, तो तिसरा भागही आपल्याला पाहायला मिळणार। आमची माहिती आपल्याला कशी वाटली जरूर कमेंट करा, आणि आपले जर काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा, आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ। ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।